हिंदू धर्मात तिथी आणि मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात ब्रह्ममुहूर्ताचे आपले एक वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. मान्यतेनुसार रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत आसुरी आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो. त्यानंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो. धार्मिक मान्यतेनुसार हा मुहूर्त खूप शुभ आहे, कारण या मुहूर्तात देवी देवतांचा वास असतो. या मुहूर्तावर देव पृथ्वीवर येतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान आणि देवतांची पूजा केली जाते. या मुहूर्तावर देवतांना जलाभिषेक करून स्थापित करण्याचा नियम आहे. विज्ञानानुसार देखील ब्रह्ममुहूर्त फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. यामुळेच प्राचीन परंपरांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. काय आहे ब्रह्ममुहूर्त? ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्र आणि सूर्योदयाच्या मधला काळ. सूर्योदयापूर्वी 1.5 तासाची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. सूर्योदयापूर्वी सुमारे 1.5 तास आधी जागे व्हावे, असे शास्त्रात देखील सांगण्यात आले आहे. मान्यतेनुसार ब्रह्म म्हणजे सर्वोच्च तत्व किंवा देव. मुहूर्त म्हणजे अनुकूल काळ. रात्रीच्या शेवटच्या वेळेला म्हणजेच पहाटे 4 वाजेपासून ते 5:30 पर्यंतच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व जाणून घेऊ. ब्रह्ममुहूर्तावर उठणे खूप फायदेशीर आहे. यामुळे आध्यात्मिक लाभासह आपले शरीर निरोगी राहते आणि दिवसभर आपण ऊर्जेने परिपूर्ण राहतो. ऋग्वेदात म्हटले आहे की, प्रातरत्न प्रातरित्वा दधाति तच्चिकित्वान् प्रतिगृह्यानि धत्ते. तेन प्रजा वर्धयमान आयुरायस्पोषण सचते सुविरहा. म्हणजेच जो सूर्योदयापूर्वी सकाळी उठतो त्याला उत्तम आरोग्य लाभते. जो सकाळी लवकर उठतो तो बलवान, निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि शूर असतो. आपल्या ऋषीमुनींनीही या मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते झोपेतून जागे होण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. ब्रह्म मुहूर्तावर जागरण केल्याने सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी आणि सुदृढ आरोग्य प्राप्त होते. ब्रह्ममुहूर्ताचे फायदे जाणून घेऊ. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्त खूप शुभ मानला जातो. या मुहूर्तामध्ये तम आणि रजो गुणांचे प्रमाण खूपच कमी असते आणि सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे या काळात सात्विक विचारांना चालना मिळते आणि मनही शांत होते. आयुर्वेदानुसार या काळातील प्राणवायू आरोग्यासाठी अमृतसारखा ठरतो. त्यात चंद्रापासून मिळणारे अमृत कण असतात. याला वीरवायू म्हणतात. या वेळेतील प्रवास शरीरात ऊर्जा निर्माण करणारी ठरते. ब्रह्ममुहूर्तातील वायू जेव्हा आपल्या शरीराला स्पर्श करतो तेव्हा आपले शरीर तीक्ष्ण, सामर्थ्य, ऊर्जा आणि बुद्धीने परिपूर्ण होते. तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत जागे राहून आणि सकाळी उशिरापर्यंत झोपल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान आणि या दरम्यान परमात्म्याचे स्मरण झाले तर त्याला ब्रह्मस्नान किंवा देवस्नान म्हटले जाते.